हॅलो, वेलकम ऑल. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय म्हणजे काय हे जाणून घेऊया. व्यवसाय हा आर्थिक कृतींचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. व्यवसायाला इंग्रजीमध्ये बिझनेस असे म्हणतात. बिझनेस याचा अर्थ व्यस्त असणे म्हणजेच बिझी असणे असा होतो. बिझी या शब्दापासूनच बिझनेस हा शब्द आलेला आहे. त्या अनुषंगाने आपल्याला असं म्हणता येतं की व्यवसाय म्हणजे विविध प्रकारच्या मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी नियमितपणे विविध वस्तू व सेवा यांचे उत्पादन करणे व त्यांची खरेदी विक्री करणे होय. म्हणजेच व्यवसाय म्हणजे काय? मग तर व्यवसायामध्ये दोन संज्ञा आहेत, एकतर उत्पादन आणि दुसरं वितरण. उत्पादन म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्मिती करणे, त्या तयार करणे, आणि वितरण म्हणजे त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांची विक्री करणे. मग याच्यासाठी खरेदी विक्रीचा जर व्यवहार होत असेल त्यामध्ये परत पैसा हा आलाच. आपण आताच बघितलं की आर्थिक कृती ज्या असतात त्या आर्थिक कृती 3 गटामध्ये विभागलेल्या असतात: व्यवसाय, पेशा आणि नोकरी. त्यामधला पहिला भाग आपण बघतोय व्यवसाय. तर व्यवसाय हा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या समूहाचे सुसंघटित प्रयत्न दर्शवितो. वस्तू व सेवांचे उत्पादन करून आणि बाजारपेठेमध्ये त्यांची विक्री करून नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळवण्याचा पद्धतशीर प्रयत्न व्यावसायिकाकडून केला जातो. कारण कोणताही व्यवसाय हा नफा कमावण्यासाठी केलेला असतो, आणि नफा म्हणजेच काय तर पैसे मिळवणे. मग त्याच्यासाठी वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं, त्या तयार केल्या जातात आणि त्यांना नंतर बाजारपेठेमध्ये त्यांची विक्री केली जाते, आणि त्याच्या स्वरूपात जो आलेला मोबदला असतो त्यातून नफा म्हणजे जास्तीचा पैसा कमवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच समाजाच्या विविध प्रकारच्या गरजाही भागवल्या जातात. कारण जर ही आर्थिक क्रिया जर केलीच नसेल तर मग समाजाला लागणाऱ्या, मानवांना लागणाऱ्या त्यांच्या ज्या गरजा असतात, त्याच्यासाठी लागणाऱ्या त्यांना ज्या वस्तू आणि सेवा असतात त्या सेवा त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे व्यवसायाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा समाजापर्यंत पोहोचवल्या जातात आणि समाज त्यांमधून आपल्या गरजा भागवित असतो. एखाद्या वस्तूचे उत्पादन करणे म्हणजेच ती वस्तू तयार करणे होय. त्या कोणत्याही प्रकारच्या वस्तू असू शकतात. आता वस्तूंचे आपण अनेक प्रकार पाडतो. त्याच्यामध्ये काही कृषी उत्पादनं असतात, म्हणजे शेतमाल असेल, कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तू असतील तर त्या उत्पादित माल असतो. म्हणजे जसे की कृषी उत्पादने किंवा कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तू या मानवी श्रमाच्या मदतीने किंवा यंत्राच्या सहाय्याने तयार केलेल्या असतात. आता उदाहरण तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे की जमिनीची मशागत करून जर अन्नधान्याचे उत्पादन करणे हे कृषी उत्पादनाचे उदाहरण आहेत. उत्पादन विविध प्रकारचं असू शकतं. तर त्याच्यामध्ये जे आपण शेतीमधून माल काढतो, पीक उगवतो, ते पीक म्हणजेच काय आहे? कृषी उत्पादन आहे. तथापि मानवी श्रम किंवा यंत्राच्या सहाय्याने कारखान्यांमधून तेलबियांचे रूपांतर खाद्यतेलात करणे हे औद्योगिक उत्पादनाचे साधन आहे. आता उत्पादित माल कोणता असतो? मग तर आपण प्राथमिक मालावरती प्रक्रिया करून त्यामधून जर आपण उत्पादन करत असू तर त्याला आपण उत्पादित माल असं म्हणतो किंवा औद्योगिक माल असं म्हणतो. उदाहरणार्थ समजा नारळाची झाडं लावणे आणि त्याच्यापासून नारळ उगवणे हे कृषी उत्पादन झालं. पण त्या नारळापासून समजा जर आपण तेल तयार करण्याचा कारखाना टाकला, त्याच्यामधून आपण नारळापासून तेल जर तयार केलं तर ते एक औद्योगिक उत्पादन आहे. कारण तेल जमिनीमधून निघतं का? नाही. मग त्यामुळे त्याला आपण कृषी उत्पादन म्हणू शकत नाही. पण नारळ हे कृषी उत्पादन आहे, पण नारळापासून परत तेल तयार करणं म्हणजे नारळावरती प्रक्रिया करून त्यापासून तेल बनवणे हे एक औद्योगिक उत्पादन आहे. अशा दोन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर जो आहे तो मानवी श्रमाच्या मदतीने आपण करत असतो. आणि हे कशासाठी? सर्व तर फक्त नफा कमवण्यासाठी. मग व्यवसाय म्हणजेच काय? तर व्यवसाय म्हणजे पैसा मिळवण्यासाठी केलेले जे मानवी प्रयत्न असतात त्याला आपण व्यवसाय असं म्हणतो. यामध्ये दोन गोष्टी अंतर्भूत असतात: उत्पादन आणि वितरण. उत्पादन म्हणजे वस्तू तयार करणे आणि वस्तू व सेवा तयार करणे. वितरण म्हणजे त्या वितरणामध्ये वस्तू व सेवा यांचा समावेश असतो. यामध्ये वाहतूक, गोदाम, जाहिरात यांच्या सहाय्याने उत्पादकाकडून ग्राहकाकडे त्या वस्तू हस्तांतरित केल्या जातात. म्हणजेच उत्पादन म्हणजे आपण म्हणतो की वस्तू तयार करणे, ती वस्तू निर्माण करणे. पण आता उत्पादन प्रक्रिया जी व्यक्ती राबवते त्याला आपण उत्पादक असं म्हणतो. पण ती व्यक्ती त्या वस्तूंचा उपभोग घेत असते का? वापरत असते का? नाही. तर त्या वस्तू कोण वापरतो? ग्राहक. मग आता उत्पादकाकडून त्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यासाठी ज्या ज्या यंत्रणा आपण वापरतो त्या सर्वांचा समावेश
वितरण या संकल्पनेमध्ये होत असतो. मग त्याच्यासाठी आपण वाहतूक व्यवस्था वापरतो, गोदामामध्ये उत्पादित माल साठवून ठेवत असतो, त्या मालाची आपण जाहिरात करत असतो. या सगळ्या ज्या क्रिया आहेत या कशामध्ये मोडतात? वितरणामध्ये. या सर्वांचा समावेश. पण व्यवसाय जो आहे या व्यवसायामध्ये आपण दोन्ही संकल्पना अंतर्भूत करत असतो. वस्तू तयार करणे, बनविणे म्हणजे वस्तूंचं उत्पादन देखील, आणि ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे वितरण देखील. म्हणजे व्यवसायामध्ये उत्पादन व वितरण या दोन्ही संकल्पनांचा समावेश होत असतो. आता काही व्याख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली व्याख्या आहे प्राध्यापक हॅणे यांची. मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्य म्हणजे व्यवसाय होय. हॅणे यांचं म्हणणं सोप्या शब्दात सांगितलं त्यांनी की माल जो आहे म्हणजे जो काही वस्तू आणि सेवा आहेत त्यांचं उत्पादन करणे, पण ते कशासाठी? तर संपत्ती मिळवण्यासाठी म्हणजे पैसा मिळवण्यासाठी केलेले सर्व जे मानवी कार्य आहेत त्या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? व्यवसाय या संज्ञेमध्ये होत असतो. दुसरी व्याख्या जी आहे ती प्राईड, हग्स आणि कपूर यांची आहे. समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तींनी सामूहिक प्रयत्न म्हणजे व्यवसाय. आता याने थोडं त्याला गंभीर स्वरूप दिलेलं आहे की माल तर उत्पादित करायचा आहे, वस्तू आणि सेवा निर्माण करायच्या आहेत, पण कशासाठी? तर समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. समाजाच्या गरजांची पूर्तता करणे म्हणजे समाजातील लोकांना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या वस्तू आणि सेवा निर्माण करणे. पण त्याच्या मागचा उद्देश कोणता आहे? तर नफा कमवणे हा उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं? मग तर त्या वस्तूंचे उत्पादन करावं लागतं आणि त्यांची विक्री करावी लागते. पण कोणामार्फत केलं जातं? तर सामूहिक प्रयत्न आहे. एकच व्यक्ती सर्व वस्तू उत्पादित करून, सर्व प्रकारच्या वस्तू उत्पादित करून विकू शकत नाही. मग यामध्ये एकापेक्षा जास्त लोक म्हणजे अनेक लोकांचा सहभाग असतो, म्हणून त्याला आपण सामूहिक प्रयत्न म्हणतो व्यक्तींचा. तर प्राइस आणि हग्स यांच्या म्हणण्यानुसार की समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तींनी सामूहिक प्रयत्न म्हणजे व्यवसाय होय. आता असे अनेक प्राध्यापक आहेत, अनेक विचारवंत आहेत की ज्यांनी आपापल्या व्याख्या याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. स्टीफन्सन यांची पण विचारसरणी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मानवी गरजांची पूर्तता करून नफा मिळवण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या उद्देशाने केलेले मालाचे नियमित उत्पादन आणि खरेदी विक्री म्हणजे व्यवसाय होय. आता तुम्हाला पाठ्यपुस्तकात ही व्याख्या दिलेली नाहीये, पण त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे की मानवी गरजा पूर्ण करायच्या असतील तर त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आपण वस्तू आणि सेवांचं काय करतो? नियमितपणे उत्पादन आणि खरेदी विक्री करत असतो. आणि त्याच्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात ते सर्व प्रयत्न म्हणजे व्यवसाय आहेत. म्हणजेच आता तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर व्यवसाय म्हणजे काय? वस्तू व सेवा यांचे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग अशा सर्व आर्थिक व्यवहार जे आहेत ते कशामध्ये मोडतात? व्यवसायामध्ये मोडतात. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. धन्यवाद.